नमस्कार विद्यार्थी मित्र हो, निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्याविषयी खूप सोपे व सुंदर भाषण। राजमाता जिजाऊ। मुजरा माझा माता जिजाऊंना, मुजरा माझा माता जिजाऊंना, ज्यांनी घडविले शूर शोभांना, ज्यांनी घडविले शूर शोभांना। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव शिवानी आहे। आज 12 जानेवारी आहे। आपण स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करीत आहोत। सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। राजमाता जिजाऊ ह्या एक शूर, पराक्रमी व आदर्श माता होत्या। त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते। जिजाऊ लहानपणापासूनच जिद्दी, करारी व बाणेदार स्वभावाच्या होत्या। त्यांना अन्यायाविरुद्ध खूप चीड होती। त्या घोडेस्वारी, युद्धकला व तलवारबाजी इत्यादीमध्ये पारंगत होत्या। सन 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। त्यांना प्रतापवीर संभाजीराजे व छत्रपती शिवाजीराजे ही 2 पुत्ररत्ने लाभली। राजमाता जिजाऊ बालपणातच शिवरायांना रामायण, महाभारतातील शौर्यकथा सांगत। त्यांनी शिवरायांना युद्धकला, तलवारबाजी, घोडेस्वारी इत्यादीमध्ये तरबेज केले। त्यांनी बालवयातच स्वराज्याचे बीज शिवरायांच्या मनात पेरले। त्यांनी शिवरायांवर उत्तम संस्कार केले, म्हणूनच शिवराय एक आदर्श व रयतेचे राजा बनले। त्यांनी शिवरायांना कठीण प्रसंगातही खंबीरपणे मार्गदर्शन केले। त्यांनी मावळ्यांमध्ये स्वाभिमान जागवला। राजमाता जिजाऊ म्हणजे मातृत्व, कर्तृत्व व नेतृत्व या गुणांचा संगम होत्या। अखेर 17 जून 1674 मध्ये राष्ट्रमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला। जिजाऊ माता धैर्य, त्याग व मातृत्वाचे प्रतीक होत्या। त्यांच्या विचारातून मराठ्यांचे स्वराज्य उभे राहिले। अशा या थोर मातेस माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। जय जिजाऊ, जय शिवाजी। धन्यवाद।